जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. तिने सकाळी त्याच्यासाठी साखरमुक्त हलवा तयार केला तेव्हा अर्णव आधीच दुसऱ्या झोनमध्ये होता. आता तिने त्याच्यासाठी जेवण पाठवले आहे. पण का? पुढचा भाग. अमन खुश होता कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला घरून अन्न पाठवण्याची काळजी घेतली होती. त्याच्या मित्राचे जेवण नीट झाले आहे याची खात्री करण्यासाठी तो दररोज अर्णवसोबत जेवण करतो. अर्णवसिंग रायजादा श्रीमंत आहेत, ते शक्तिशाली आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, परंतु ते कधीच कोणाचे प्राधान्य नव्हते. समजा अर्णवने कधीही कोणालाही त्याच्या जवळ येऊ दिले नाही आणि त्यात त्याच्या कुटुंबाचाही समावेश आहे. त्यांनी त्यांनाही एका विशिष्ट मर्यादेत ठेवले आहे आणि कोणालाही ते ओलांडण्याची परवानगी नाही. अमनने अर्णवचे कठीण दिवस पाहिले आहेत आणि तो त्याचे जीवन आनंदाने जगण्याची खरोखरच वेळ आहे. कुशीला खाऊ पाठवण्याची काळजी घेताना पाहून अमनला आनंद झाला. कदाचित ही एक साधी गोष्ट असेल, पण त्याचा अर्णववर किती परिणाम होणार आहे हे त्याला माहीत होते. अर्णव तोंड धुवून वॉशरूममधून बाहेर आला आणि त्याच्या पत्नीने पाठवलेले लंच घेण्यासाठी अमनसोबत पॅन्ट्रीमध्ये गेला. अमन, वाह, खरंच खूप छान आहे. या माणसासाठी कुशीचे आभार मानायला हवेत. अमनने कुशीला डायल केला आणि तिने लवकरच त्याचा कॉल उचलला. कुशी, हॅलो, कोण आहे? अमन, हाय बहेना, आय एम तुझा भैया. कुशी, अमन भैया. अमन, हो, कसा आहेस? कुशी, मी छान आहे, धन्यवाद. अमनने एक स्वादिष्ट जेवण पाठवल्याबद्दल धन्यवाद म्हणून मी तुम्हाला फोन केला. ते खरोखरच उत्कृष्ट होते. कुशी हसली, धन्यवाद. त्याने दुपारचे जेवण केले का? अमन, तो कोण? अर्नी. कुशी, हो. अमन, हो, त्याला होते. कुशी, पुरेसे होते का? म्हणजे मला तुमच्या दोन्ही खाण्याच्या सवयी माहीत नाही. खाना काम तो नहीं पडा ना भैया. तिच्या प्रश्नावर अमन हसला नाही. नाही, आम्ही दोघांनी पोटभर जेवण केले. कुशी हसली, देवाचे आभार. पायलने तिला मागून हाक मारल्याचे अमनने ऐकले. कुशी, अमन भैया, जायला हवं. पायल मला फोन करते. अमन, हो हो, तू पुढे जा. कुशी, बाय. अमन, बाय बाय. अमनने फोन खाली ठेवत हसत हसत अर्णवकडे पाहिले, जो शांतपणे जेवण करत होता. याविषयी त्याला काहीही बोलायचे नव्हते. तो काही बोलला तर अर्णव स्वतःला कोंडून घेईल आणि कुशीलाही त्याच्यापासून दूर ढकलेल. त्याच्यावर वर्षाव होत असलेली ही छोटीशी काळजी त्याला जाणवू द्या. कुशी असेच काहीतरी वारंवार करेल अशी त्याला आशा होती. त्याचा बडी या प्रत्येक काळजीसाठी पात्र आहे. अर्णव दुपारचे जेवण उरकून परत त्याच्या केबिनमध्ये जाऊन आपले काम करू लागला. त्या दिवशी अर्णव घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. नाही, तो सुटत नाही. त्याने आपल्या परदेशी क्लायंटसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केली आणि ती पूर्ण करून तो आता घरी परतला. तो त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याला दिसले की कुशी रिक्लायनरवर बसून तिची पुस्तके वाचत होती. तो वॉशरूमच्या आत जाऊन शॉवर खाली उभा राहिला. कोमट पाण्याने त्याच्या त्वचेला स्पर्श करताच त्याला आराम मिळाला आणि दिवसभर घडणाऱ्या घडामोडी त्याच्या डोळ्यांसमोर तरळल्या. त्याला कुशीशी बोलायला हवं. तो हे असं चालू ठेवू शकत नाही. तिला त्याच्याबद्दल आणि त्यांनी बांधलेल्या या नात्याबद्दल काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. स्वतःला बदलून तो बाहेर पडला. अर्णव, कुशी. कुशीने त्याच्याकडे हान पाहिलं. अर्णव, मला काही महत्वाचे बोलायचे आहे. कुशीने तिचं पुस्तक खाली ठेवलं आणि अर्णववर लक्ष केंद्रित केलं.
अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि कुशीकडे पाहिले. अर्णव, बघ कुशी, या नात्यात आपण बांधलेलो आहोत हे मला मान्य आहे. मी स्वतः म्हणालो तुझ्याशी लग्न करायला, ठीक आहे. आता मला तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कुशीने त्याची वाट बघत त्याच्याकडे पाहिले. अर्णव पहिले, माझा प्रेमावर विश्वास नाही ना लग्नावर. मी समजू शकतो की तुझी तुझ्या नव्याकडून काही स्वप्ने आणि अपेक्षा असतील. आणि मला तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की जर तुम्ही माझ्याकडून रोमॅन्टिक नातेसंबंधात असण्याची अपेक्षा केली असेल तर मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्याचे बोलणे ऐकून कुशीने दूर पाहिले. अर्णव, त्या दिवशी तुझ्याशी लग्न करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. पण मी वचन देतो की तुमच्या योग्यतेनुसार तुमचा आदर केला जाईल आणि तुम्हाला हवे तसे जगता येईल. त्यात मी कधीही हस्तक्षेप करणार नाही. तू माझी जबाबदारी आहेस आणि ती मी माझ्या परीने पार पाडीन. कुशीने एक खिन्न हसली. तेव्हा तिला हे लग्न नको होते हे खरे, पण एक सामान्य मुलगी म्हणून तिनेही आपल्या पतीसोबत राहण्यासाठी स्वप्नांचे जाळे विणले. तिला प्रेम आणि काळजीने वाहण्याची इच्छा होती. तिला असा कोणीतरी हवा होता जो तिच्यावर अंथीन प्रेम करेल. पण तिच्या नशिबाने तिची थट्टा केली की या माणसाला तिचा नवरा म्हणून तिच्या समोर ठेवले, ज्याने हे स्पष्ट केले की हे लग्न फक्त एक जबाबदारी आहे. अर्णवच्या हाकेने ती पुन्हा थांबली तेव्हा उसासे टाकत ती आत जाऊ लागली. अर्णव, आणि तू माझ्यासाठी नाश्ता बनवून किंवा दुपारचे जेवण पाठवून स्वतःला ताणण्याची गरज नाही. कुशी आता चिडली होती. हो गया आपका. अर्णव, सॉरी. कुशी, ऐक अर्णव, या नात्यात मी कुठे उभा आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी तुझ्या झोपेची तडजोड केली आहेस. तुझ्या बायकोला काम करण्यापासून थांबवणाऱ्या सामान्य पतीसारखे तू वागला नाहीस. म्हणून मी तुझ्यासाठी दुपारचे जेवण पाठवणे ही माझी क्यू म्हणण्याची पद्धत मान. आणि काळजी करू नका, कारण तुम्ही विचारले तरी मी 1 आठवड्यानंतर तुम्हाला दुपारचे जेवण पाठवू शकत नाही, कारण मी माझे काम चालू ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो, मी तुमच्याकडून काहीही अपेक्षा करणार नाही. अर्णव काहीतरी बोलणार होता तेवढ्यात तिने त्याला गुड नाईट सांगून तिच्या बाजूला जाऊन झोपवले. या काही दिवसांपासून तिने त्याचे निरीक्षण केले होते. त्याला खाण्याच्या सवयी अजिबात नाहीत. तो तिचे वडील कसे होते याची अचूक आवृत्ती दिसते. आणि आता त्याची तब्येत कशी आहे हे तिला माहीत होतं. तिच्या आजूबाजूचे कोणीही असे असावे असे तिला खरोखरच वाटत नाही. म्हणूनच तिने त्याच्यासाठी दुपारचे जेवण पाठवले आणि तो निरोगी खाईल याची खात्री करेल. त्याने जेवढे करता येईल तेवढे त्याने केले आहे आणि जेव्हा तिची पाळी आली तेव्हा तिने हा मार्ग निवडला. आणि ती तशीच राहील याची तिला खात्री आहे. 1 आठवडा गेला. तो दिवस होता कुशीने तिचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या एका आठवड्यात अर्णव आणि कुशीच्या आयुष्यात फारसा बदल झाला नाही. त्यांच्यात शांतता आणि जागा होती. पण कुशीने अर्णवला रोजचे जेवण पाठवण्याची खात्री केली आणि त्यामुळे अर्णवच्या हृदयाच्या भिंती काहीशा हादरल्या. कुशी लवकर उठून तिच्या कॉलेजसाठी तयार झाली. तिचे कॉलेज येथून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि तिने आधीच शशीला तिच्यासाठी स्कूटी पाठवण्यास सांगितले आहे. म्हणून ती आरामशीर तयार झाली आणि प्रार्थना करण्यासाठी खाली गेली. प्रार्थना संपवून ती किचनमध्ये गेली आणि पाहण्यासाठी HP नाश्ता तयार करत आहे. तिने त्याला कॉफी बनवायला मदत केली आणि स्वतःसाठी 1 कप उचलून ती पिऊ लागली. ती मग अर्णव तयार होत असल्याचे पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेली.
त्याच्यानंतर ती आरशाजवळ गेली आणि तिचे केस सेट केले आणि तिचे सामान घातले. तिच्या पार्टिशनमध्ये चिमूटभर सिंदूर लावून ती कॉलेजसाठी तयार झाली. दोघींनी खाली जाऊन नाश्ता केला. अर्णव त्याच्या ऑफिसला निघाला. कुशी गेली आणि सगळ्यांना अलविदा करून कॉलेजला निघाली. ती तिच्या वर्गात पोहोचताच तिचे सर्व विद्यार्थी आणि तिचे सहकारी आले आणि त्यांनी तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. कुशीने हस्तमुखाने सर्व शुभेच्छा स्वीकारल्या. AR कार्यालय. अमन आत आला तेव्हा अर्णव त्याच्या केबिनमध्ये बसून आपलं काम करत होता. अमन अर्नी, चल जेवायला जाऊया. अर्णव थांब एमी. अमन काय वाट बघू. मोहन एव्हाना आला असावा. अर्णव मोहन आज येणार नाही. अमनने भुसभुशीत केली. कुशीला काही बोलला का. अमन असं का. अर्णवने उसासा टाकला. कुशीने कालपर्यंत जेवण पाठवले. आजपासून ती नोकरी करत आहे, त्यामुळे ती तुमच्यासाठी लंच पाठवणार नाही. अमन बोलला खरंच. अर्णव उपहासाने हसला. म्हणूनच मी तुला कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नकोस असे सांगितले आहे, पण तू माझं ऐकत नाहीस. अमन सोड. ती रोज कशी कामावर जाते. अर्णव या लग्नाआधी ती कशी जायची. अमन अर्णव मला सांग ना, तू तिला काही विचारलं नाहीस. अर्णव उसासा टाकत चल अमन. आता मला इशारा करणं थांबव. ती काम करण्यास तयार होती आणि तिने स्वतः तिच्या वडिलांना तिचे वाहन परत आणण्यास सांगितले. तिने सांगितले की ती तिच्या वाहनाने प्रवास करेल. अमनने विचार करून उसासा टाकला. या माणसाला काही चांगले आणि कठोर हिट हवे आहेत, तरच तो थोडा समजूतदार होईल. अमन काहीतरी बोलणार इतक्यात त्यांना दारावर टकटक ऐकू आली. अर्णव आत ये. अर्णवने त्याच्या हॉस्पिटॅलिटी स्टाफकडे पाहिले. होय कर्मचारी सर, दुपारचे जेवण घरून आले, मी त्याची सेवा करू का. अर्णवकडे बघत अमन हसला, जो आपल्या स्टाफकडे स्तब्ध होऊन बघत होता. अमन दुपारचे जेवण कोणी घेतले. कर्मचारी ड्रायव्हर मोहन सरांनी विकत घेतले. अमन मोहनला इथे यायला सांग. स्टाफने होकार दिला आणि बाहेर गेला आणि ड्रायव्हर मोहनसह काही मिनिटात परत आला. अमन, मोहन कसा आहेस. मोहन लॅम गुड सर, धन्यवाद. अमन, आज लंच कोणी पाठवले. खरं तर कुशी कामाला गेली होती ना. मोहन, कुशी भाभीजी मला सकाळीच म्हणाले. तिने मला नेहमीप्रमाणे तुम्हा दोघांसाठी जेवण घ्यायला सांगितले. अमन हसला. ओके मोहन, तू जा. मोहनने हात जोडले. चलता हूँ भैया. अर्णवने होकार दिला तर अमन त्याच्याकडे बघून हसला. अमन, म्हणूनच सांगतो, कधी कधी कोणाकडून तरी अपेक्षा ठेवता येते. प्रत्येक वेळी तुमची निराशा होईलच असे नाही, कारण आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो त्यावर ते अवलंबून असते. अर्णव त्याच्याकडे पाहत होता. अमन, आता चिडवू नकोस. चलो, मला खूप भूक लागली आहे. अमन उभा राहिला आणि त्याने चिडलेल्या अर्णवला सोबत ओढले. दोघांनी जेवण केले. दुपारचे जेवण संपवून अमन म्हणाला की तो जाऊन प्रोडक्शनला भेट देतो. अर्णव कॉरिडॉरवरून त्याच्या सोअर मोडमध्ये चालत होता तेव्हा त्याच्या खिशात मोबाईल वाजू लागला. त्याने त्याचा कॉल अटेंड करत त्याचे ब्लूटूथ टॅप केले. अर्णव SR बोलतोय. पलीकडे कुशीचा क्षीण आवाज ऐकताच त्याची पावले एकाएकी थांबली. कुशी, मी कुशी. अर्णव, गपचूप हो. कुशी, खाना खा लिया आपने. अर्णवने इकडे तिकडे पाहिलं तर हान में खा लिया हे शब्द त्याच्या मनातून काढता येत नव्हते. त्याला स्वतःच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. आता तो का तोत्रा आहे.
आवश्यकतेपेक्षा जास्त शांतता असल्याने कुशीने तिच्या फोनकडे पाहिले. अर्णव अजूनही लाईनवर होता. कुशी, अर्णव, तू तिथे आहेस का? अर्णव, हां. मी जेवण केले. कुशी, ठीक आहे. खरंतर मी मोहनला द्यायला सांगितलं. एकदा तपासावे असे वाटले. ठीक आहे. माझे वर्ग सुरू होणार आहेत. मी जाईन. अर्णव, हां. कुशीने फोन ठेवला आणि तिच्या वर्गात गेली. च्या कोणत्या दारातून त्याची कुरबुरी उडून गेली हे अर्णवला कळलेच नाही. तो आनंदी नव्हता. फक्त तो आता चिडलेला नाही. दुसरीकडची कुशी तिला क्लास देऊ लागली आणि दिवस चांगलाच संपला. संध्याकाळी मुख्याध्यापकांनी तिला बोलावले आणि काही कर्मचाऱ्यांनी मिळून पुष्पगुच्छ देऊन तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. कुशीने फुलं घेतली आणि त्यांचे आभार मानत ती पार्किंगला गेली. तिथे आधीच वाट पाहत होता. अहो कुशी, हायला जाऊया का? लावण्य, हां. कुशी, आपण कॅफेला जाऊया का? काही दिवसांनी माझे वर्ग झाले. मला थकवा जाणवत आहे. लावण्य, हां, ये. कुशी आणि लावण्य कॅफेजवळ गेले आणि कॉफी ऑर्डर करत बसले. लावण्य तर कुशी, विवाहित स्त्री म्हणून तुझे आयुष्य कसे आहे? कुशी, माहित नाही. लावण्य, एकतर तू आनंदी असशील की दुःखी. ही नवीन निवड काय आहे मला माहित नाही. कुशी, मी सध्या पूर्णपणे रिक्त आहे. बघू काही दिवसांनी. लावण्य, कुशी, जीजू कशी वागते तुझ्याशी? कुशीला वाटलं काहीही असो, आपलं प्रकरण आपल्यातच राहिलं पाहिजे. लावण्य असले तरी. कुशी, तो चांगला आहे. कुशी लावण्याशी बोलत होती. तिची नजर कशावर तरी पडली. तिथे एक व्यक्ती मास्क विकत होता. ती उभी राहिली आणि 2 जोड्या विकत घेऊन आपल्या स्कूटीमध्ये ठेवल्या. लावण्याने भुसभुशीत केली. कुशी, म्हणजे डोळ्याचा मुखवटा. कुशी, मला माहित आहे. लावण्य, तुला अंधार बघण्याचा फोबिया आहे. तुम्ही मास्क खरेदी कराल काय? कुशी, हे माझ्यासाठी नाही. लावण्य, मग? कुशी, अर्णवसाठी आहे. लावण्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. काय? कुशी, बेचारा रोज रात्री उशिरापर्यंत काम करतो आणि दिवे लावूनही शांत झोप लागत नाही. तर लावण्य, त्याला तुझा फोबिया माहित होता का? कुशी, हां. लावण्य बोलली, त्याला राग आला का? किंवा त्याहून वाईट, त्याने तुमची चेष्टा केली? अर्णवच्या वागण्याचा विचार करताच कुशीचा चेहरा बदलला. तो तिच्यावर कधी रागावला नाही की तिची चेष्टाही केली नाही. खरंतर त्याने तिला बेडसाईड लॅम्प खरेदी करण्यात मदत केली आणि तिच्यासाठी दिवे समायोजित करण्याचा प्रयत्न केला. लावण्य, अहो काय झालं? कुशी, त्याला राग आला नाही की त्याने माझी चेष्टा केली नाही. लावण्या हसली. खरंच? कुशीने फक्त एक स्माईल दिली. उशीर होत आहे ला, मी निघतो. लावण्य, ठीक आहे, बाय. कुशी, बाय बाय. कुशीने तिची गाडी सुरू केली आणि घराकडे निघाली आणि काही मिनिटांतच तिथे पोहोचली. खोलीत जाऊन तिने फुलदाणीत फुलं ठेवली आणि पायलसोबत काही वेळ घालवायला खाली गेली. रात्री अर्णव नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला आणि त्याच्या खोलीत गेला फक्त सर्व भागात दिवे पाहण्यासाठी. त्याने आपली बॅग टेबलावर ठेवली आणि तो पूल ओलांडणार होता तेव्हा त्याला कोणाचा तरी आवाज आला. त्याने डोकावून पाहिले तर कुशी तलावाच्या कडेला पाण्यात पाय बुडवून एकटीच बोलत होती. कुशी आणि मम्मा, ही लावण्य ना, ती नेहमी मला विनाकारण चिडवते. आज ती गुलाबी सलवारमध्ये कॉटन कंडीसारखी दिसते म्हणाली. तुला माहित आहे, आता तूच मला सांग,
मी कोणत्या कोनातून कॉटन कंडीसारखी दिसते. ती आभाळाकडे बघत थबकली. अर्णवने तिच्याकडे पाहिलं आणि अक्षरशः आठवलं आश्चर्य. तिच्या तक्रारदार चेहऱ्याकडे बघून त्याच्या ओठांवर एक हसू नाचलं. पण ती एकटी का बोलत आहे? तिच्याकडे ब्लूटूथ आहे का हे पाहण्यासाठी त्याने जवळून पाहिले. पण नाही, ती एकटीच बोलत आहे. अर्णव भुसभुशीत म्हणाला, मला वाटतं तिला तिची आई मिस होत आहे. पण ती एकटीच का बोलत आहे जेव्हा ती सहज जाऊन तिला प्रत्यक्ष भेटू शकते? खुशी और मम्मा, आज कॉलेजमध्ये माझे किती प्रेमळ स्वागत झाले ते तुला माहीत आहे. खूप आनंद झाला. माझ्यासाठी आनंदी राहण्यासाठी मी काही लोकांना कमावले आहे. छान आहे ना? तो तिला त्रास देता आत गेला आणि फ्रेश झाला. स्वतःला बदलून तो बाहेर आला आणि तिला ती पूलच्या बाजूला शांतपणे बसलेली दिसली आणि जर तो चुकला नसेल तर ती रडत आहे. तो 1 मिनिट विचार करून तिच्या जवळ गेला. अर्णव, कुशीला धक्का बसला आणि घाईघाईने तिचे अश्रू पुसत उभी राहिली. अर्णव, तू इथे काय करतोयस? कुशी, कुछ नको, मी बसलो होतो. अर्णव, मला तुला काही विचारायचे आहे. कुशीजी. अर्णव, तुला अंधाराची भीती वाटते ना? कुशीने मान हलवली. अर्णव कोणत्याही संधीने त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेता का? म्हणजे चांगली झोप घ्यायला? कुशीने तिच्याकडे पाहत डोळे मिचकावले. नाही, मी गोळ्या घेत नाही. असं का विचारताय? अर्णव, तुझ्या लग्नाच्या दिवशी, म्हणजे आमच्या लग्नाच्या दिवशी तू बेशुद्ध पडलास ना? कुशी, हां. अर्णव, मी तुमच्या डॉक्टरांना तुमच्या रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या आहेत आणि रिपोर्ट्स मागच्या आठवड्यातच आले. तुमच्या रक्तात झोपेच्या गोळ्या आहेत, म्हणूनच तू त्या दिवशी बेशुद्ध पडलास. तुला आधी विचारावं वाटलं पण. कुशी विचारात पडली. मी काही गोळ्या घेत नाही. अर्णव भुसभुशीत झाला. ठीक आहे, ते सोडा. तुम्ही रात्रीचे जेवण केले का? कुशीने होकार दिला, अजूनही तिच्या विचारात हरवले नाही. अर्णव, ठीक आहे, चल जाऊया. कुशी शांतपणे त्याच्या मागे गेली. तिच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये झोपेच्या गोळ्या कशा मिसळल्या? ते दोघे जाऊन रात्रीचे जेवण करून परत त्यांच्या खोलीत परतले. धन्यवाद. कथेचा भाग 10 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.